नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला सकाळी सकाळी आमचं कपाट दिसतंय, पण ते कपाट सोडा, आमचा इथे मित्र बाहेर येऊन बसलेला आहे. आणि या मुलीमुळे आम्ही उशिरा उठलो आणि मला हळू बोलायला लागतंय. तरी फोन केला, बोलतो गाडी कुठे लावायची खाली. आमचा आज बाहेर जायचं प्लॅन आहे. आम्ही जातोय पुण्याला, पुण्याला पण नाही, पुण्याच्या पण पुढे चाललोय आम्ही. पुढे कळालं ना, पुण्याच्या पुढे. ओके, तर आम्ही असं विचार केला की सगळे प्लॅन म्हणजे सगळे आमचा फ्रेंडचा ग्रुप लवकर बोल, बाहेरून मारेल तो. तर आम्ही 7ला निघणार होतो आणि आम्ही 7चा अलार्म लावलेला. आम्हाला वाटलं कोण नाही येणार आणि हा डायरेक्ट फोन करून मग तुम्ही बिल्डिंगच्या खाली आलो, कार कुठे लावायची. आणि आता ग्रुपमध्ये मेसेज पण करतोय की वी आर रेडी सिन्स एन आवर. परत तुम्हाला दाखवतो आम्ही रेडी होतो आणि हा तुम्हाला दाखवतो बाहेर. उत्कृष्ट मेदवाळ आणि इडली खायला आम्ही इथे थांबलोय आणि अजून आमचा एक कपल तिकडेच उभा आहे, त्याला घेतलाच नाही. त्यांनी जेव्हा तो हा व्लॉग बघेल तेव्हा त्याला कळेल की आम्ही काय करत होतो. तो गेले 2 तास झाले उभा आहे. 2 तास झाले उभे आता आणि आम्ही मेदवाळा खातोय. सोसायटी खराब आहे. काय सोसायटी खराब आहे, मित्र खूप वाईट, मला नाही आवडत. माणूस कुत्र्यांची भांडत येतोय, ते कुत्रे बघा कसे येतात त्याच्या मागे. हा सांगतोय त्याला लोकल तरी ऐकत नाही. पाण्यावरनं लपडी चालू आहे. हॅलो, आता आम्ही थांबलोय. पहिले आम्ही थांबलेलो मॅकडीला, पण मॅकडीला आम्ही शूट नाही करू शकलो. का माहितीये का मॅकडीला आम्ही शूट नाही करू शकलो? कारण आमच्या राणीकडे परत तलवार आलेली. काय केलंस तू तिकडे? हिचे 2 दिवस हा महिना नुसता भांडतच जात. आता पोलीसवाल्याशी भांडत बसलेली आणि पोलीसवाला करते. तो चुकलेला आणि त्यांनी काय केलं माहितीये, सगळ्या इकडे पार्किंग मध्ये गाडी उभ्या होत्या, त्यांनी कोणाचाच नाही फोटो काढला. मी गाडीत आत होती, फक्त आमचा काढला. तर मी बाहेर येऊन त्याला बोलली फक्त आमचा का काढला, बाकीच्यांचा का नाही काढला. तर बोलतोय की मी शिट्टी वाजवली, तुमचं लक्ष नव्हतं, तुम्ही असे झोपलेलात. मी बोलले की तुम्ही एक नॉक करू शकत होतात, मी उठली असते, मी बोलवलं असतं त्याला. आणि त्याला मी बोलली की बाकीच्यांचं काढा. मग आता नाही रेडी म्हणून भांडत बसलेली. तर मग आम्ही इकडे थांबलेलो, तेव्हा आम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकलो. आता आम्ही इकडे थांबलोय जेवणासाठी. तुम्हाला नाव दिसणार नाही, काही बघा दिसलं, पण व्हिडिओ वाला चांगला असेल ना तर मग सगळं होतं व्यवस्थित. तर आता इथे आम्ही मस्त जेवतो आणि परत तुम्हाला भेटतो थोडा वेळ. इकडे 2 बैल आहेत आणि 1 घोडा आहे. हे लोक तिघांना घोडे समजतायत. बैलाला अपग्रेड करून घोडा नाही होत रे का? पोकेमॉन आहे का तो? विकसित रूप. अरे शेपटी वरनं तरी कळायला पाहिजे. बैल को घोडा बोल रे. बिचारा रे घोडा, बिचारा रे. घोडा किती मस्त दिसतोय, शेपूट बघ. फायनली आम्ही पोहोचलो डेस्टिनेशन वरती. आम्ही ह्या वेळेस पण लास्ट टाइम मला आठवत नाही, तुम्हाला माहितीये की नाही, आम्ही कोल्हापूरला जात होतो आणि आम्ही रस्ता चांगला म्हणून पुढे निघून गेलो. यावेळेस पण आम्ही तेच केलं. फायनली पोहोचलेलो आहे ब्लिस विला. खूप सुंदर आहे आणि तिकडे लेक पण आहे. लेक आहे आणि ऍक्च्युअली तो दिसायला पण जाम भारी वरून बघत होतो आम्ही आलो इकडे विलाला. पण तुम्हाला आम्ही विला दाखवत नाही, आम्ही तुम्हाला दाखवतो हे समोर विलाच्या लेकच्या समोर. आणि हा बघा आमचा विला. वाव पण ती खूपच छान. इथे ना त्या लोकांनी अशी शेती पण केली आहे, लसूणची, परत गोबी आणि फुलं. आणि हा विला अख्खा, हर बेडरूम मधनं आपल्याला हा व्ह्यू येतोय आणि समोरच लेक. त्यांना नाच गुड. अजून वेगळे स्टेप्स. मला एकच स्टेप करायचा आहे. गोबी मंचुरियन याच कोबीचा बनवतात. हे विलाचा परिसर आणि ही आहे पार्किंग मोठी आणि तो आहे लेक. तिकडे सगळी शेती आहे, इथे टी टेबल आहे आणि मी होस्ट आहे तुमच्या या विलाचा. मी होस्ट आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे घरात काय. फॉलो मी गाईज, फॉलो. छान दाखव. फॉलो मी. हा आहे आमच्या विलाचा हॉल. एवढा मोठा हॉल आहे मित्रांनो, एवढा मोठा. पहिला बेडरूम तुम्हाला दाखवतो. या पहिला बेडरूम. कोण बदलत नाही ना कपडे, कोण नाही बदलत. पण हा आहे आमचा पहिला बेडरूम. झोपलेला आहे. पण तू पुढे जाऊ नको, कॅमेरामॅनच्या मागे राहा. कॅमेरामॅनच्या मागे राहू. कॅमेरामॅनच्या पुढे मी असलो पाहिजे. हा आहे आमचा किचन. हा बघा किचन. हा बघा किचनच्या बाहेरचा व्ह्यू किती इकडे दररोज जेवण करायला काय मजा आहे. ओ माय गॉड, फॉलो मी. हा आहे दुसरा बेडरूम. दुसऱ्या बेडरूम मध्ये आता तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, कारण बाथरूम मध्ये एक माणूस ऑलरेडी आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला जास्त सांगणार नाही. आणि मी याच्या बेडरूम मधला पण व्ह्यू बघा. हा बघा. वाव. चला वाव. या हळूहळू मध्ये लोक येत आहेत, माहितीये मला, गर्दी खूप झालेली आहे, पण लवकर या मागे. हा आहे तिसरा बेडरूम. हा तिसराच ना. हा आहे तिसरा बेडरूम. इकडे पण बघा, हा व्ह्यू बघा तुम्ही, तुम्हाला व्ह्यू दिसेल. वाव
वाव मला हा व्ह्यू जास्त आवडतो. वाव. या चौथा दाखवतो तुम्हाला. या नंदन नंदन का चालतोय बट हा बघा एक कोपरा आहे जिथे तुम्ही टाइमपास करू शकता. तुम्ही असेच फालतू टाइमपास करू शकता. इकडे तुम्हाला कॅरम खेळण्यासाठी पण जागा दिलेली आहे. तुम्ही इकडे कॅरम खेळू शकता. इकडे दिवा नाहीये पण इथे कॅरम आहे. कुठे कॅरम दाखवलंच नाही सांगणार. हा काय कॅरम. हो इथे कॅरमची पावडर पण आहे मित्रांनो. असंच नाही की फक्त कॅरम दिलाय. सोंगट्या फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हा माईक बंद आहे माहितीये मला पण हा कॅरम आहे. आणि हे आहे खालचा व्ह्यू म्हणजे कोणी खाली पडणारच नाही. कोण पडणार नाही पण त्याला लागू शकतं नक्कीच. तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला दाखवतो लागणार कसं. एक माणूस फेकून दाखवतो. फेकायचं हो सॉरी. आणि हा आहे मेन व्ह्यू मित्रांनो. मेन व्ह्यू. कॅमेरामॅन व्ह्यू दिखाई. दमला होश दमला. हा दमलेला नाही होश. केवढे माळे फिरतोय मागापासून. धावा टेक्या धावा. शॉर्टकट मध्ये खाली जायचंय. तुला जायचंय का. तुला जायचंय का आणि मग ए घ्यायचंय. हंसिनी. त्याची हंसिनी आज नाही आली म्हणून त्याला आठवण येते. हा क्लिअर आहे. ह्याचा घे. हा बघा भाई आमच्या विलामधनं काय काय दिसतंय. आमच्या विलामधनं तुम्हाला मोर दाखवतोय आम्ही. मोर. अरे केवढा जवळ येतात ते लोक यार. हा आमचा विला आहे इथे. हा बघा लांडोर आमचा लांडोर. इकडे काहीतरी खायला येतात मला वाटतं. अरे जाताना हे बघ शेतात आले. हा बघा ना हा क्लिअर कट विजन आहे याचा आपल्याला. हे आबा आबा उडाला. अरे काढ ना. अरे तू भागताय डरके. उडतात व्यवस्थित उडला यारशी. इथं डोकं येते यार. पुढे जा ना. तू चिल्ला दिया ना उधर ही खेल खत्म हो गया. काय मस्त दिसतंय बोला मोर. सबको शांत रहने का वही चिल्ला दिया. हिला ऋतू ऋतू बोलते. हे मुक हा पण नाही बोलत. जाम भारी. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पण आमचा मोर इकडे. हा बघा आमचा मोर. हा बघा मोर. अँड दिस इज द लांडोर. दिस इज द लांडोर. चालू आहे का. दिस इज द लांडोर. आम्हाला मजा येते गाईज विलामध्ये. आम्हाला मोर दिसतायत. मोर उडताना दिसतात. सगळं दिसतात. मोर जाम टाइम नंतर बघितला. हा बघा एक नाचतो पण आहे. ये वी आर एन्जॉईंग गाईज. चहा ठेवलेला मोराच्या नादात. चहाचं काय झालंय बघूया. चहा बंद करून आली ही पोरगी मोरासाठी. व्हेरी गुड. कापायला मजा येते काय तुला. एवढा व्हायलन्स. काय कापायला मजा येते तुला. हिने स्वतःचा बोट कापून घेतला. हिला भाज्या कापता येत नाहीत. नाही मला इथे येऊन मॅगी करायची नव्हती म्हणून मी स्वतःचं बोट कापून घेतलं. बोट कापून घेतलं. आता बँडेज लावायचं बोलते तर नाही. काहीच झालं नाहीये. हा उगाच ओव्हर रिॲक्ट करतो. हळदी टाकून ठेवलेली बघ. एवढी नको काळजी करू रे. एवढी कराओकेचा सेटअप करा. कराओके का सेटअप किया जाए. कराओके एवढंच कापायला शिमला मिर्च किती लोक आहेत बघा. कराओके आता गाऊया. नाही आइए दोस्तों पूछते हैं मिस्टर सोहल को. आप 150 किलोमीटर मुंबई से दूर आके मोबाइल स्क्रॉल कर रहे हैं. आपको कैसा लगा. मेरे को एक घटिया का टास्क एक मिल गया है. मेरे को पूरा भाई भांडा फेकून मारला आपल्याला. जो मुझे करना नहीं था बट क्या करें अभी. एक रिस्पॉन्सिबल घर का पति नॉट पति बट एक रिस्पॉन्सिबल गधा ही बोल रहे हैं. रिस्पॉन्सिबल इस वजह से मुझे ये चीज करनी पड़ रही है. यू कैन सी मैं ऑलरेडी स्टे पे आया हूँ एंड आई एम लुकिंग फॉर एडिशनल स्टे लोकेशंस फॉर नेक्स्ट वीक. तो यू कैन अंडरस्टैंड. मैं वहाँ पता नहीं अभी मैं वहाँ जाके वापस से एडिशनल स्टे लोकेशन ढूंढता रहूंगा. मेरी जिंदगी इसी में खत्म हो जाएगी. कसम से भाई मैं पता. आणि बिचारी ही इकडे मॅगी. कोणाला उत्तर येत असेल त्यांनी द्या. पण विथ जस्टिफिकेशन उत्तर द्या. एक आन्सर द्यायला बीप काहीतरी करावं लागेल ना. चमाट मारूया कशा. हात वरती करा. ओके. इंडियाच्या
अवतीभवती किती मून्स आहेत? सगळ्यांना चान्स भेटेल. लेडीज फर्स्ट. एक. या अभी मेरे को इंडियाच्या अवतीभोवती नाही, पृथ्वीच्या अवतीभोवती एक मून आहे. आम्ही जिंकलेलो आहे कारण इंडियाचाच नाही बघतो, पृथ्वीचा त्यांचे चेहरे बघा, त्यांचे चेहरे बघा. तर उत्तर इथे तुम्हाला भेटलंच आहे. थँक्यू गाईस, थँक्यू. तुम्हाला नाही, आम्हाला घरी काम असतं त्या विचारत असतो. आणि हे अखिल भारतीय जनरल नॉलेज संघटना कटरा टाकली. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाले. आमची जबरदस्त मॅगी बनवलेली आहे. आईच्या गावात ही कांद्याची पात बीत पण ठेवली आहे. धन्यवाद जेपी प्रधान, धन्यवाद. जेपी ब्रदर. अरे सॉरी, तुमने लाया इनको तो धन्यवाद. आमची मस्त मॅगी खाणार आम्ही. थम्सअपला आम्ही सपोर्ट करत नाही. हा थम्सअप हा माणूस पिणार आहे. हा बघा, टेस्ट करूया, सांग कशी लागते. हा तू टेस्ट घेतली पण नवऱ्यासाठी थांबत का नाही तू? नवऱ्यासाठी कधीच का नाही थांबत तू? कारण की तो इकडे तिकडे नुसता टाइमपास करत असतो. लगेच थंड होतं. आता मी पण खाऊन बघणार आहे guys. पण मी तुम्हाला दाखवणार नाही कारण युजली चांगलीच होते. एक पिक्चर आहे जो आता आम्ही डमशराज खेळतोय, तुम्हाला पण कळेल तो मूवी कुठला. आता हे लोक ऍक्टिंग करून दाखवतील, पण ह्या मुलीला तुम्ही कमेंट करून सांगा मूवी कुठला आहे. ह्या मुलीला तो कळत नाही. आता ऍक्टिंग बघा, थांबा. ज्याने खीर खातो. सूर्यवंशम होता ना, बघितलं मुली एका गो मध्ये. मी पण नाही बघितलंय. तीन लोक वाट वाट करून बसले तिकडे, तरीही करत बसली. रेखा का लवर कोण था? रात्रीचे सगळे गेम खेळून झाल्यानंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर आम्हाला दिसतं काय, मोर. घराच्या बाहेर मोर, घराच्या आत प्राणी, सगळीकडे नुसते प्राणीच प्राणी. आणि इथे पण आम्हाला वेगवेगळेचे देवकावळा, मी देवकावळा बोललो होतो, मला माहित नाही देवकावळाच बोलतात की नाही. मला इथे देवकावळा पण दिसत होता, तर जाम मजा येत होती आम्हाला इथे. वेलकम बॅक. हा हे डे 2. आम्हाला ना माहिती हा ब्लॉग सेपरेटली येणार आहे की सेम डे ला येणार आहे. पण इथे ना मला खूप खुशी होते. का? कारण की ह्याला नेपो हस्बंड बोलतायत. मला इकडे नाही बोलत. आणि तुम्ही कमेंट करून सांगा, हे लोक मला नेपो हस्बंड बोलतात यार. नेपो हस्बंड कारण की ह्याला सोशल मीडिया मध्ये कोणी इंट्रोड्यूस केलं? माझ्या बायकोनी. म्हणजे झाला हा नेपो हस्बंड. ये आय हॅव नो प्रॉब्लेम. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला पण सांग. रात्री तुम्हाला मी एक स्टोरी टाइम, बोर होऊ नका. तर ह्याची नाईट शिफ्ट होती आधी, ठीक आहे. तर हा म्हणजे काम करत बसायचा रात्री आणि माझ्या बाजूला कुठे गायब झाला. ये तुझ्या सोबत दाखवूया किती छान. म्हणजे मी गेल्या जन्मी काय पुण्य केलं असेल बघा. हा नाईट शिफ्ट करायचा. मग मी ह्याला बोलायची काम करता करता डोक्यावर असं असं करणं म्हणजे मी झोपेन. तर आता ह्याची नाईट शिफ्ट नाहीये, पण ह्याला माझं डोकं चेपल्याशिवाय झोप लागत नाही. आणि हिच्या डोक्यावर असं असं केलं ना, एका मिनिटात झोपून जातो मी. हे काय स्वप्न बघितलेले मी लग्नाआधी, माझी बायको असं असं करेल, पाठीवरनं हात फिरवेल, कांदा बिंदा असं असं करून देईल. हे उलट झालंय सगळं. मला बोल सगळं उलट करून ठेवलंय. मी ह्याला सांगत पण नाही. मला बोलतो मी असं करू का, मला झोप येईल. मला कर, मला फ्री मध्ये ही जागी राहते यार. आणि मग मला उठवत राहते रात्रभर मध्ये मध्ये. मी उठवते तिला. ह्याला असे झटके येतात. आणि हा विला प्रॉपर्टी मला खूप आवडली. खूप छान आहे. पुण्याला मस्त इथे असं. आणि मोर दिसतात. अरे इथे लेक आहे, मोर दिसतात आम्हाला. घेऊन का फिरायचंय? आता युट्यूब वर पण मला तेच बोलणार सगळे. कोण बोलत नव्हतं मला युट्यूबवर, पण तुझ्यामुळे आता मला युट्यूबवर पण सगळे तेच बोलणार. नाही, तू खूप टॅलेंटेड आहेस. तुझ्यामुळे तर ब्लॉग चालतात. तू खूप टॅलेंटेड आहेस. तू माझा नेपो हस्बंड नाही, मी तुझी नेपो वाईफ आहे. यश मला बोलायचंच नाही. नाही बोलायचंय. हे घे, हे घे, घे. देन बुक्की. मोर 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 मोर. नडने का नहीं है मेरे को. चल भाग इधर से, चल आता काम कर. चल चल लवकर, पाणी भर, आंघोळीला जायचं मला. तिथे लेक आहे ना, तिकडे फेकेन तुला. गरम करून ठेव लवकर. जायला पाहिजे रोज ट्रेनिंग घ्यायला. ही ट्रेनिंग. ए बाबा, ये खाली इस पे तेरे को क्या मालूम है बाबा. खरंच असं करतो.
कमी, शाम को 7 बजे 8 बजे. बायकोला बांधून ठेवायचं सगळ्यांना शिकवतोय काय बोलत होता तो? बायकोला बांधून ठेवेन ना. ब्लॉग मध्ये दिसतं ते सगळं चुकीचं आहे. हा मला बांधून ठेवतो. मी कधी बांधून ठेवलंय? वेलकम बॅक. आम्ही आलेलो आहोत पुण्यावरनं. घरी आलो, मग थकलेलो वगैरे, मग आम्ही काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही. आणि खूप डेज नंतर त्यांना भेटलेलो, तर आम्ही सगळं असं थोडं ब्लॉग केलं, जास्त नाही केलं. पण यशला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तर तो कंटिन्यू करेल. मला माफ करा, मीच आहे तो इरिस्पॉन्सिबल माणूस. जेव्हा जगातले 14 इरिस्पॉन्सिबल माणसांना कळालं असेल, 14 की 1000 इरिस्पॉन्सिबल माणसांना कळालं असेल की ते इरिस्पॉन्सिबल आहेत, आणि कळल्यानंतर जेव्हा त्यांचा मृत्यू झाला असेल त्याच्यानंतर मी जन्मलो असेल. कारण मला माहितीये मी इरिस्पॉन्सिबल आहे आणि ही माझी खूप मोठी चूक आहे. मी परत कधी असं वागणार नाही.